श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कमधील नागरिकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी आपण शिवाजी पार्कमधील विकास कामांसाठी 3 कोटींचा निधी मंजूर करून आणला होता, मात्र विद्यमान राज्यसभा खासदार आणि माजी नगरसेवकांनी हा निधी पळवल्याचा आरोप केला। राहून गेलो 3 कोटी रुपये आमचे शिवाजी पार्कचे मी मंजूर करून आणले। दक्षिण मतदारसंघात पळवले हे परवाच्या सरकार झाल्यावर त्याच्या अगोदरचे त्यांनी 4 कोटी पळवले, आम्ही कोर्टात जाऊन आणले। त्यांना मग शिवाजी पार्क वरचे प्रश्न विचारायला गेले। परवा विसर्ग चर्चेला गदरेगाडमध्ये आला, ज्याला जनतेने 2 वेळा आमदार केला ना केलंय तरी त्यांनी म्हणते 2 हाना कर मला आमदार म्हणा। असली वृत्ती तुमच्या दारात येते त्यावेळी प्रश्न विचारत नाही, तुम्ही काम करणाऱ्याला प्रश्न विचारता, हे वाईट आहे। ग्रुप काढा, लोकसभा ग्रुप प्रश्न विचारा म्हणून विचारा घेते असते। शिवाजी पार्कचे 3 कोटी रुपये आणलेले दक्षिण मध्ये का नेले? अंमलवाडकांच्या सोयीसाठी, तिथे ऋतुराज साहेब जोरात काम करले म्हणून, मग ही कसली वृत्ती? यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मोदींच्या आश्वासनांवर भरवसा ठेवणाऱ्या जनतेचा भ्रमनिरास झाला असून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आता श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना विजयी करूया असं आवाहन केलं। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सध्या हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली जात आहेत। मी सुद्धा हिंदूच आहे, त्यामुळे आपल्याला कोणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचं सांगितलं। प्रभू रामचंद्र भाजपची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय असा सवाल उपस्थित करत माजी आमदार मालोजीराजे यांनी या निवडणुकीत शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं। आमदार जयश्री जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं। डॉक्टर बाळ पाटणकर यांनी कोल्हापूरकरांची गरज म्हणून जनतेनं त्यांना उमेदवारी घेण्याबाबत विनंती केल्याचं सांगितलं। काँग्रेसनं देश पारतंत्र्यातून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी दिलेलं योगदान एका बाजूला आणि इव्हेंट तसंच जाहिरातींच्या पलीकडं मोदींच्या काळात काहीच झालेलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला। यावेळी माजी महापौर सूरमंजिरी लाटकर, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, बाबा जांभळे, सचिन झंवर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक आनंद माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवाजी पार्कमधील नागरिक उपस्थित होते।